सिन्नर तालुक्यातील दापूर येथे हिंदू मुस्लिम बांधवांचं रमजानच्या निमित्ताने ऐक्य आणि बंधुभाव पाहायला मिळालाय. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने सर्व बांधवांनी एकत्रित येत 9 वाजता नमाज पठण केलं. यानंतर मुस्लिम बांधवांनी ईद मुबारकच्या एकमेकांना शुभेच्छा देत गळाभेटी घेतल्या. पूर्वीपासून चालत आलेल्या हिंदू मुस्लिम ऐक्य यावेळी पाहायला मिळालं. दापूर परिसरातील हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना गळाभेट घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच संपूर्ण ग्रामस्थांनी शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला. रमजानच्या पवित्र उत्सवामध्ये भाजपचे नेते उदय सांगळे तसेच माजी चेअरमन प्रभात तराडे, नंदू आव्हाड, पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लिम सदस्य, मुस्लिम बांधव यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. सर्वप्रथम संपूर्ण मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी हिंदू मुस्लिम सर्वजण एकोप्याने राहतात, आनंदाने राहतात, अतिशय प्रेमाने एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील होतात. अशा दिवशी आपण जे काही हिंदू समाजातले सण असतील, मुस्लिम समाजातले सण असतील, ते सर्व सण मुस्लिम हिंदू एकत्र येऊन अतिशय उत्साहाने, आनंदाने या ठिकाणी साजरे करत असतात. आणि हा गावचा हा एकोपा आहे. हा एकोपा आपल्याला एक कलेक्टरने एक सामाजिक भावना म्हणून एक म्हणजे साधारणपणे 10 ते 15 वर्षापूर्वी एकतेचं एक आपल्याला नाशिक जिल्ह्यामधून एक पारितोषिक दिलेलं होतं, सन्मान केलेला होता. हाच एकोपा कायम राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज ईदचा पवित्र महिना आणि समारोप या ठिकाणी होतोय. एक आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांनी रोजाच्या माध्यमातून अल्लाह तालाला जी काही प्रार्थना केली असेल ते आपल्या सगळ्यांना सुखाचं, समाधानाचं राहण्यासाठी रोजा त्यांनी धरला. आणि आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन आज त्यांच्या या आनंद उत्सवामध्ये सहभागी झालेलो आहे. आपल्या या दापूर गावात देखील एक सर्व आपण हिंदू मुस्लिम बांधव एक ऐक्य या ठिकाणी असतं आणि आज आपण सर्वजण त्यांच्या या आनंदात सहभागी झालो. शिरखुर्मा आणि या सगळ्या याच्यात आपण सगळ्यांनी गोड असा हा आनंद व्यक्त केलेला आहे. मी आपल्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज रमजान ईदच्या दिवशी सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ही रमजान ईद अतिशय उत्साहात साजरी केली. तसेच दापूर गावातील सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ यांनी सर्वांनी एकत्र येत सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. रमजान ईदच्या बाबतीत बोलायचं झालं तर दरवर्षीप्रमाणे सर्व मुस्लिम बांधवांनी आपली परंपरा कायम राखत सर्वांनी एकत्र येत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे. या रमजान ईदला या रमजानीच्या दिवशी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी वावी पोलीस स्टेशनकडून श्री गोरे दादा हेही उपस्थित राहिले. मी त्यांचे सर्वांच्या वतीने आभार मानतो. सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तमामी मुसलमानों को, दापुर के सबको बहुत बहुत शुक्रगुजार है। हम सबों ने मिलकर ईद उल फितर की नमाज अदा की है इंशाअल्लाह ताला। और उसके साथ साथ सब भाइयों ने, हम जितने गाँव वाले हैं सब मिलकर कैसा भी हो आपस में मिलजुल के ईद उल फितर की नमाज अदा की है। अल्लाह तबारक तआला इसी तरह हमें अगले रमज़ान भी इसी तरह माहौल बनाए रखने की तौफीक अता फरमाए इंशाअल्लाह ताला। जो भी होंगे इंशाअल्लाह हमारा मिलकर के इसी तरह आगे भी इसी तरह हमारा बढ़ाएंगे इंशाअल्लाह ताला। सबके लिए यही दुआ करते हैं अल्लाह ताला हम मुसलमानों को सही सलामत ज़िंदगी गुजरने की तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला हमारे ऊपर से तमाम परेशानी, आफत, बलाओं से अल्लाह ताला हमें महफूज अता फरमाए। आमीन। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। 21 मार्च 2026 रमजान ईद या रमजान ईदच्या निमित्ताने मी दापूर गावातील सर्व मुस्लिम बांधवांना प्रथमतः रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच या रमजान ईदच्या निमित्ताने या ठिकाणी दापूर आणि दापूर पंचक्रोशीच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांना अतिशय चांगल्या प्रकारचं असं आरोग्यसंपन्न जीवन लाभो अशी मी मोठ्या वाचनाने प्रार्थना करतो. सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देऊन असंच एकोप्याने राहावं अशी सर्वांना विनंती करतो.
आणि थांबतो. स्टार 24 फास्ट न्यूज साठी युनुस मणियार, दापूर.